नाशिकच्या लासलगावात नाफेडमार्फत होणाऱ्या कांदा खरेदीतला घोळ कायम आहे. मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता केंद्र सरकारने कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये भाव जाहीर केला. सोबतच काही जाचक अटी शर्ती देखील शिथिल केल्या. मात्र दुसरीकडे नाफेडला कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांची हेळसांड सुरू असून प्रतवारीच्या नावाखाली शेतकऱ्यांना एका प्रकारे त्रास देण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आलाय. शिवाय लायसन्स दिलेल्या नाफेडच्या संस्थांना बाजार समितीत उतरून कांदा खरेदी करण्याची परवानगी नसल्याचं कांदा खरेदी करणाऱ्या संस्था चालकांनी सांगितलं. मी नाफेडला कांदा देण्यासाठी इथं आलो होतो. 11 वाजता आलेलो आहे तर आत्ताचे 2:30 वाजलेले आहे. अजूनपर्यंत नाफेडची पूर्णपणे ग्रेडिंग झाली नाही, नाफेड आणि सीडब्ल्यूसीची. त्याच्यात त्यांनी जो माझा कांदा ग्रेड केला त्याला बी ग्रेड म्हणून सांगितलं, तर तुम्हाला तो कांदा द्यायला यांना परवडणार नाही. मला यांना कांदा द्यायचा नाही. मी माझा कांदा आजच्या घडीला परत घेऊन चाललो आहे. एक 20 क्विंटलचा ट्रॅक्टर या ठिकाणी आलेला आहे. जवळजवळ 3 तास होत आले. हा 20 क्विंटलच्या ट्रॅक्टरची प्रतवारी अजूनही या ठिकाणी पूर्ण झालेली नाही. अतिशय जाचक पद्धतीने, अतिशय विचित्र पद्धतीने ही प्रतवारी या ठिकाणी केली जाते आहे. म्हणून शेतकरी आणि शेतकऱ्याला पण 3-3, 4-4 तास या ठिकाणी जर थांबावं लागत असेल आणि जर ती प्रतवारी पूर्ण होत नसेल, तर मला स्वतःला शेतकरी म्हणून, मला स्वतःला संस्था चालक म्हणून हा प्रश्न आहे, की जर एका दिवसामध्ये जर 20 क्विंटल खरेदी होत नसेल, तर 2 लाख मेट्रिक टनाची खरेदी हे कसं काय पूर्ण करणार आहे, असा माझ्या मनामध्ये पण प्रश्न आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.